वेलकम टू ऋषी स्टडी वर्ल्ड. आज मी सायन्स ऑलिम्पियड वर्कबुक क्लास 1चा अचिव्हर्स सेक्शन हॉट्स हे सोडवणार आहे. कोणत्या लेसनचा? एअर अँड वॉटर. व्हिडिओला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. Now let's solve our अचिव्हर्स सेक्शन हॉट. directions. Question number 16 and 17. study the given word grid carefully and answer the following questions. Question 16 आणि question 17 हा आपल्याला सोडवायचा आहे. कशावर? या Word grid वर. वर. Now let's read our 16th question. Name of how many sources of water are hidden in the word grid. Sources of water म्हणजे काय? म्हणजे पाण्याचं रूप. नो. सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे पाणी आपल्याला कुणाकडून मिळतंय ते सोर्स म्हणजे स्रोत, जिथून आपल्याला पाणी मिळते. तर आता आपल्याला कुठून पाणी मिळते आपण या वर्ड ग्रीडमध्ये शोधूया. आधी आपण हॉरिझॉन्टल शोधूया आणि नंतर व्हर्टिकल शोधूया. नाव इथे आपल्याला कोणता वर्ड मिळाला? SEAC म्हणजे समुद्र. हा एक सोर्स ऑफ वॉटर आहे का? आहे. देन BRSTPOND इथे काय मिळालं? POND पॉन्ड. व्हेरी गुड. POND पॉन्ड हा आपल्याला दुसरा सोर्स ऑफ वॉटर मिळाला आहे. नेक्स्ट आपण रीड करूया OQPCDNPQ इथे काय मिळालं का? नाही. नंतर पाहूया TBUCKETR इथे आपल्याला काय मिळालं नाही. काही नाही मिळालं. BUCKET बकेट हा शब्द मिळतोय, परंतु तो सोर्स ऑफ वॉटर आहे का? नाही. देन TCWELLAF इथे काय मिळतंय का? WELL व्हेरी गुड. WELL वेल हा आपल्याला मिळतोय. हा पण एक सोर्स ऑफ वॉटर आहे. देन LRAINGNQ इथे काय मिळतंय का? नाही. मला मिळतंय ना. RAIN रेन. बघ बरं, तू नीट लक्ष केलं नाहीस की नाही. हा पण एक सोर्स ऑफ वॉटर आहे. RAIN. अचिव्हर्स म्हणजे हुशार मुलांचा हा प्रश्न असतो. हुशार मुलांनी तर काळजीपूर्वक लक्ष द्यायचं असतं, नाहीतर मग असं एखादा शब्द नाही सापडला की आपला आन्सर चुकतंय. देन EPDRQVKS इथे काय मिळालं का? नाही. SJQWMPSW N इथे काय मिळाले का? नाही. आता आपण व्हर्टिकल पाहूया. GBOTTLES इथे काय मिळतंय का? बॉटल्स. परंतु तो सोर्स ऑफ वॉटर आहे का? नाही. HRQBCRPJ इथे काय मिळतंय का? नाही. SSPUWADQ याच्यापासून काही शब्द तयार होतोय का? नाही. ETCCEIRW इथे काय बनतोय का? नाही. APDKLNQM इथे काय बनतोय का? नाही. LONELGVP इथे काय मिळतोय का? नाही. MNPTANKS इथे काय बनतोय का शब्द? TNKS टँक्स. पण तो सोर्स ऑफ वॉटर आहे का? नाही. तो सोर्स ऑफ वॉटर नाही. तो आहे जिथं आपण वॉटर स्टोअर करून ठेवू शकतो अशी वस्तू आहे. QRFQHN इथे सुद्धा आपल्याला सोर्स ऑफ वॉटर एकही मिळाला नाही. मग आपल्याला सोर्सेस ऑफ वॉटर कोणकोणते मिळाले? सी, पॉन्ड, वेल अँड रेन. किती मिळाले? 1 2 3 4
आपला ऑप्शन कोणता राईट असेल मग? सी. ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड. नाव लेट्स रीड आवर 17th क्वेश्चन. नेम्स ऑफ हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर फाउंड इन द वर्ड ग्रिड दॅट आर यूज्ड टू स्टोअर वॉटर. म्हणजे वॉटर पाणी साठवण्यासाठी कोणत्या ऑब्जेक्टचा आपण यूज करतो? कोणते कोणते ऑब्जेक्ट आपल्याला मगाशी सापडले होते बघ इथे वॉटर साठवून ठेवण्यासाठी? BOTTL बॉटल. BOTTLE बॉटल आपल्याला सापडला होता. BOTTLE बॉटल. अजून काय सापडलं होतं? इथे सापडलं होतं BUCKET बकेट. अजून काय आपल्याला सापडलं होतं? TANK टँक. व्हेरी गुड. TANK टँक. हे जे 3 ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण स्टोअर वॉटर करण्यासाठी म्हणजेच पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरतो. किती झाले? 1 2 3. ऑप्शन नंबर A. Very good. Now let's read our 18th question. Sarah's teacher did an activity in the class as shown in the given picture. He put a dry paper inside an empty glass and then turned the glass upside down in a bowl of water. When he took the glass out, the paper was still dry. He then asked the the students the reason for it. 4 students answered the question. Who among them gave the correct answer? साराच्या टीचरनी एक ॲक्टिव्हिटी क्लासमध्ये घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? ही पुट अ ड्राय पेपर इनसाइड अँड एम्प्टी ग्लास. एका रिकाम्या ग्लासमध्ये त्यांनी एक ड्राय पेपर म्हणजे कोरडा कागद घातला. अँड देन टर्न द ग्लास अपसाइड डाऊन इन अ बाउल ऑफ वॉटर. आणि एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तो ग्लास अपसाइड डाऊन म्हणजे उलटा ठेवला. व्हेन इट टूक द ग्लास आउट आणि त्यातून जेव्हा त्यांनी ग्लास बाहेर काढला, द पेपर वॉज स्टील ड्राय. पाण्यामध्ये ग्लास उलटा ठेवून बाहेर काढून सुद्धा तो पेपर जो होता तो कसा राहिला? ड्राय. कोरडा राहिला. मग त्यांनी त्याचं कारण विचारलं. तर 4 स्टुडंट्सनी त्याचं ॲन्सर पण दिलं. आता करेक्ट ॲन्सर देणारा कोण आहे तो आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट आहे राजू. तो काय म्हणतो? अ पेपर स्टेड ड्राय बिकॉज एअर फिल्ड द स्पेस इनसाइड द एम्प्टी ग्लास. राजू म्हणतो कागद कोरडा राहिला कारण त्या ग्लासमध्ये हवा होती. त्या हवेमुळं पाणी आत जाऊ शकलं नाही. आता राजूचं हे आन्सर कसं आहे? करेक्ट आहे. आपल्याला इथेच राजूचं आन्सर करेक्ट आहे म्हणून भेटलं. आपण बाकीचे पण पाहूया फ्रेंड्स काय म्हणले. प्रिया म्हणली द ग्लास वॉज एम्प्टी सो वॉटर डिड नॉट रीच द पेपर. ग्लास रिकामा होता म्हणून पाणी ग्लासमध्ये जाऊ शकलं नाही. हे तिचं उत्तर करेक्ट आहे का? नो, हे तिचं उत्तर करेक्ट नाही. Arjun said the paper stayed dry because the glass was tilted in a way that kept the water out. अर्जुन म्हणतो की ग्लास अशा पद्धतीनं पकडला होता की त्याच्यामुळे पाणी बाहेरच राहिलं. हे अर्जुनचं उत्तर बरोबर आहे का? नो. And then Sarah said the glass was sealed tightly which stopped the water from reaching the paper. सारा म्हणते की ग्लास असा सील केला होता, पॅक केला होता की त्याच्यामुळे पाणी
ग्लासमध्ये जाऊ शकलं नाही. नाही. मग साराचं हे उत्तर बरोबर आहे का? नो. त्याच्यामुळे आपल्याला राईट आन्सर मिळालेला आहे राजूचं, की त्या पेपरला ग्लासमध्ये काय होती? हवा होती. त्या हवेमुळं पाणी आतमध्ये येऊ शकलं नाही आणि म्हणून आपला कागद कोरडा म्हणजे ड्राय राहिला. नाऊ लेट्स रीड आवर 19th क्वेश्चन. Refer to the given words of table and select the incorrect option regarding it. ओके, आपल्याला कसला ऑप्शन शोधायचा आहे आता? चुकीचा शोधूया. फर्स्ट आहे It is used to प्युरिफाय. water. इट इज युज्ड टू प्युरिफाय वॉटर म्हणजे ते आपल्याला पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरलेलं असतं. आपण त्याचा शब्द कोणता बनतोय पाहूया. 4 PU 8 RI PURI नंतर 6 FI आणि 12 ER. काय बनला शब्द? PURIFIER प्युरिफायर. काय बनला? प्युरिफायर. पाणी प्युरिफाय करणारा असतो प्युरिफायर. हे आन्सर कसं आहे? करेक्ट. आपल्याला कसलं शोधायचं आहे? इनकरेक्ट. देन आवर बी ऑप्शन इज द गॅसियस फॉर्म ऑफ वॉटर. गॅसियस म्हणजे हवेचं. गॅसियस फॉर्म ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं हवा स्वरूप किंवा पाण्याचं वायू स्वरूप. ते पाहूया आपण. 1 WA 3 TE R 5 VA P आणि 9 OUR. काय बनला शब्द? वॉटर वेपर. मग हे उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. गॅसेस फॉर्म ऑफ वॉटर वेपरच असतं. त्याच्यामुळे हे पण आपलं आन्सर राईट आलं. देन सी आहे अ मीन्स ऑफ ट्रॅव्हल दॅट नीड्स बोथ एअर अँड वॉटर टू मूव्ह. हवेला आणि पाण्याला दोघांनाही मूव्ह होण्यासाठी म्हणजे हालचाल होण्यासाठी हे लागतं. काय लागतं? 7 TR अँड 11 AIN. काय म्हणला शब्द? ट्रेन. ट्रेनमुळं हवा आणि पाणी वाहतं का? नाही. मग हा ऑप्शन कसा झाला? इनकरेक्ट. देन डी आहे अन ऑब्जेक्ट अशी वस्तू दॅट नीड्स एअर. त्या वस्तूला काय लागते? हवा लागते. टू कीप इट्स शेप. त्याचा शेप ठेवण्यासाठी किंवा त्याचा आकार ठेवण्यासाठी अशी वस्तू कोणती आहे? 2 BA 10 LL. काय झाला शब्द? बॉल. ही सुद्धा वस्तू, हे सुद्धा आन्सर करेक्ट आहे. त्याच्यामुळे आपलं इनकरेक्ट आन्सर कोणतं आलं? सी. व्हेरी गुड. नाऊ लेट्स सॉल्व आवर 20th क्वेश्चन. नेम ऑफ वन ऑफ द 3 थिंग्स विच मेक्स द एअर डर्टी. म्हणजे काय? म्हणजे हवा कोण डर्टी करते? दूषित करतं. इज शोन इन द क्रॉसवर्ड. ह्या क्रॉसवर्डमध्ये हवा डर्टी करणारे वर्ड्स दिलेले आहेत. कंप्लीट द गिवन क्रॉसवर्ड. हे क्रॉसवर्ड आपल्याला कंप्लीट करायचे. टू फाइंड द नेम्स ऑफ अदर थिंग्स अँड मॅच देम विथ द पिक्चर्स. आणि ते पिक्चर्स दिले त्यांच्याशी त्यांची मॅच करायची आहे. ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह सोर्सेस. तर आता आपण पाहूया. पहिला आहे DUST. डस्ट म्हणजे
म्हणजे धूळ. धूळ. धूळ हे काय आहे? एअर डर्टी करणारी वस्तू आहे, नाही का? मग दुसरी कोणती आहे एस पासून सुरू होणारी? इथे आपण चित्र पाहू शकतो. याच्यापासून आपल्याला आठवते. आता जसं बघा की वनचं इथे दिलंय DUST, डस्ट. झाडून काढताना धूळ उडते, नाही का? तर वनचा आन्सर काय आलं? त्यांनी पहिलं करूनच दाखवलेलं आहे आपल्याला. काय आहे वनचा आन्सर? वनचा आन्सर सी. वनचा आहे सी. हे तर वनचा आन्सर त्यांनी करूनच दाखवलेलं आहे. आता 2चं काय आन्सर येईल? एस वरनं कोणता शब्द येईल? हे तर कटलं. आता या दोघांपैकी कोणता असेल? नाव काय त्याचं? स्मोक. स्मोक. व्हेरी गुड. स्पेलिंग काय? SMOKE. स्मोक. आणि मग हा आता दुसरा शब्द आहे. दुसऱ्याची जोडी काय आली? कोणतं चित्र लागलं दुसऱ्या जोडीला, दुसऱ्या शब्दाला? किती नंबरचं? कोणतं ऑप्शन लागलं 2ला? ए. तर हे स्मोक आहे का? हां. 3ला ए लागलं. ह्या दुसऱ्या स्मोकसाठी कोणतं चित्र लागलं? ह्या चित्राचा ऑप्शन आहे ए, ह्याचा आहे बी, ह्याचा आहे सी. कोणतं लागलं? मग त्याचं नाव सांग ना. बी. एचं सी, 2चं बी. झालं. आता तिसरा पाहूया आपण. GE पासून तयार होणारा शब्द कोणता आहे? आता उरलं एकच चित्र. हा मुलगा खोकतोय. तो खोकत असताना त्याच्या तोंडातून काय बाहेर पडतायत? व्हायरस. म्हणजेच जंतू. म्हणजेच इंग्लिशमध्ये GE पासून कुठला शब्द तयार होईल? GERMS. जर्म्स म्हणजे जंतू. कोणता शब्द तयार झाला? GERMS. जर्म्स. आणि मग ह्या तिसऱ्यासाठी 3 साठी कोणतं चित्र लागू पडलं? ए चित्र लागू पडलं. म्हणजे आपल्याला आता हा ऑप्शन शोधायचा आहे. 1चं सी, 2चं बी आणि 3चं ए. हा ऑप्शन कुठे आहे? शोध बरं. 1C, 2B, 3A. अशा प्रकारे आपला हा अचिव्हर सेक्शन सॉल्व करून झालेला आहे.